नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती। आज मी आपल्याला एक खूप छान कथा सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। विषय आहे एका राजाचे 3 प्रश्न। खूपच छान प्रश्न आहेत आणि व्हिडिओज खूप सुंदर आहे। तुम्ही शेवटपर्यंत ऐका, आवडल्यास कमेंट करसालच। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। एका गावामध्ये 2 भाऊ राहत होते। मोठा भाऊ आंधळा होता, त्यामुळे तो आपल्या छोट्या भावावर निर्भर होता। छोटा भाऊ पण आपलं कर्तव्य समजून त्याची सगळ्या प्रकारे सेवा करत होता। काही दिवसांनी छोट्या भावाचं लग्न झालं। त्याची पत्नी घरी आली। पत्नीच्या सांगण्यानुसार त्याने घराच्या आणि शेतीची वाटणी केली। मोठ्या भावाला राहण्यासाठी शेतामध्ये झोपडी बांधली। आता तो आंधळा भाऊ त्या झोपडीमध्ये राहून शेताची राखण करत होता। आपल्या शेतामध्ये फळभाज्याचं पीक घेत असे। त्यांनी शेताच्या चारी बाजूला कुंपण घातलं। एके दिवशी त्याच नगराचा राजा आपल्या मंत्र्याबरोबर शिकारीसाठी आला होता। तेव्हा त्याने एका हरणीचा पाठलाग केला। हरीण पळत आलं आणि ते नंददासच्या शेताच्या चारी बाजूला असलेल्या कुंपणाला तोडून पुढे निघून गेलं। काही वेळानंतर राजा हरणीचा पाठलाग करत आला। तेव्हा राजा नंददासला म्हणाला, नंददास, इथून कोणता जंगली प्राणी गेला आहे का? तो आमचा शिकार होता। तेव्हा नंददास म्हणाला, महाराज, इथून एक प्राणी तर गेला होता। मी त्याचा आवाज बी ऐकला होता, पण ती शिकार तुमच्या योग्य नाही। मग राजा म्हणाला, याचा काय अर्थ? नंददास म्हणाला, महाराज, जो प्राणी इथून पळत गेला तो तुमच्या शिकारीच्या लायक नाही, कारण तो मादा प्राणी आहे आणि गर्भवती पण आहे। त्या आंधळ्या व्यक्तीचं बोलणं ऐकून राजा आपल्या मंत्र्याला म्हणाला, मंत्री, आता तर आपल्याला या शिकारीला अवश्य पाहायला हवं। आपल्याला त्याला जिवंत पकडून हे पाहायचं आहे की या नेत्रहीन व्यक्तीने जे काही सांगितलं आहे त्यामध्ये किती सत्य आहे। असा निश्चय करून राजा आपला घोडा अजून जोरात पळू लागला आणि त्या हरिणाचा पाठलाग केला। काही मैल दूर गेल्यावर ते हरिण पळून पळून थकून गेलं आणि एका झुडपात लपून बसलं। राजा आणि राजाच्या मंत्र्याने त्याला जिवंत पकडलं आणि पाहिलं तर ते दोघेही पाहून चकित झाले, कारण ते हरिण एक मादी होती आणि ती गर्भवतीही होती। राजा त्या हरिणीला घर सोडून घरी आले आणि सगळी रात्र हाच विचार करू लागले। तो नेत्रहीन व्यक्ती जो पाहू शकत नाही त्याने त्या हरणीबद्दल सटीक गोष्ट कशी सांगितली? मला त्या नेत्रहीन व्यक्तीच्या विद्येची परीक्षा घ्यायला हवी। दुसऱ्या दिवशी राजाने आपले 2 शिपाई पाठवून नंददासला आपल्या दरबारात बोलवलं। आता नंददास खूपच चिंतित होता की राजाने मला राजदरबारात का बोलवलं? माझ्याकडे अशी कोणती चूक झाली? मी असा कोणता अपराध केला? नंददास राजाच्या शिपायाबरोबर राजदरबारात आला। राजदरबारात येताच नंददासने राजाला नमस्कार केला। राजाने नंददासचा आदर सत्कार करून आपल्याबरोबर बसवले। त्याला खूप सन्मान दिला आणि त्याला फक्त एकच गोष्ट विचारली, हे नंददास, तुम्ही आम्हाला हे सांगण्याचं कष्ट करा की तुम्ही त्या हरिणीबद्दल एकदम सत्य कसं सांगितलं? तुम्ही सांगितलं की ती मादी आहे आणि गर्भवती आहे। आम्ही जेव्हा जाऊन पाहिलं तर ती मादी होती आणि गर्भवती होती। तेव्हा नंददास म्हणाला, महाराज, मला ही गोष्ट अशी माहीत झाली, जर तो प्राणी नर असता तर शेताच्या चारी बाजूला जे कुंपण घातलं आहे त्या कुंपणाला त्याने उडी मारून पार केलं असतं, पण त्याने असं नाही केलं। तिने ते कुंपण तोडलं आणि मग निघून गेली। याच गोष्टीवरून मी अंदाज लावला की हा एक मादी पशु आहे आणि गर्भवतीही आहे। जर ती कुंपणाला उडी मारून गेली असती तर तिला आणि तिच्या बाळाला हानी पोहोचली असती। तिने आपल्या आणि आपल्या होणाऱ्या बाळाच्या सुरक्षितेसाठी कुंपण तोडून जाणंच उचित समजलं आणि मी कुंपण तोडण्याचा आवाज ऐकून हा अंदाज लावला। नंददासच्या या तर्कावर राजा खूपच प्रसन्न झाले। राजा आणि राजदरबारातले सगळे मंत्री नंददासच्या बुद्धिमत्तेची प्रशंसा करू लागले। नंददास म्हणाला, महाराज,
आता मला माझ्या गंतव्यस्थानी सोडा, पाठवून द्या. राजा म्हणाला, आत्ताच नाही. आता तुम्ही राजमहालातच राहणार. तुम्ही आमचे अतिथी आहात. आमच्या मनामध्ये अजून कितीतरी प्रश्न उठत आहेत आणि तुम्हाला तुमच्या बुद्धीची परीक्षा द्यायची आहे. आम्हाला वाटते तुम्ही तुमच्या अनुभवी ज्ञानाने त्याचंही समाधान करा. राजाचं बोलणं ऐकून नंददास घाबरू लागला. माहीत नाही राजा कोणता प्रश्न विचारेल. जर मी सांगू शकलो नाही तर राजाच्या क्रोधाचा मी बळी होईल. असं कोणी खरं म्हटलं आहे, राजा योगी अग्नी जल याची उलट रीत असते. यांच्यापासून जपूनच चालावं. यांच्यावर अतिप्रेम आणि विश्वास करू नये. दुसऱ्या दिवशी राजाने नंददासला एक प्रश्न केला. नंददास, तुम्ही खूपच पारखी आहात. मला तुम्ही हे सांगा, आमची राणी पतिव्रता आहे की नाही? राजाचा हा प्रश्न ऐकताच नंददास भीतीने कापू लागला. भीतीने नंददास राजाला म्हणाला, महाराज, तुम्ही मला माझ्या गंतव्यस्थानावर पोहोचवा. राजा म्हणाला, जोपर्यंत तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देत नाही तोपर्यंत तुम्ही इथून जाऊ शकत नाही. आता नंददास राजाला टाळूही शकत नव्हता. नंददासची इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था झाली. नंदाताई विचार करू लागली, जर मी प्रश्नाचं उत्तर दिलं तरी हा मारला जाणार आणि खोटं बोलला तरीही आता काय करू? आता धाडस करून नंददासने राजाला एक विनंती केली. नंददास म्हणाला, तुम्ही मला एक वचन द्या की माझ्या प्राणाला कोणतीही हानी होणार नाही, तेव्हाच मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. राजाने नंददासला आश्वासन दिलं की तुला आमच्याकडून कोणतीच हानी होणार नाही. राजाचं बोलणं ऐकून नंददासने राणीबरोबर एकांत कक्षामध्ये भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राजा म्हणाला, ठीक आहे, असंच होईल. आता राजाने राणीला नंददासजवळ एकांत कक्षामध्ये पाठवलं. तेव्हा राणी नंददासजवळ पोहोचली. तेव्हा नंददासने राणीला आपलं एक बोट पकडायला सांगितलं. राणीला एवढ्या गोष्टीवर राग आला. राणीने नंददासला पकडलं आणि खूप मारलं. नंददास कसे तरी आपले प्राण वाचून तिथून पळून आला आणि राजाला जाऊन म्हणाला, महाराज, तुमची पत्नी पतिव्रता नाही. नंददासचं बोलणं ऐकून राजाचं रक्त सळसळू लागलं. राजाने पटकन तलवार काढली आणि राणीच्या महालात पोहोचला आणि रागाने राणीला म्हणाला, महाराणी, जर तुम्ही खरं बोलला तर तुम्हाला जिवंत सोडले जाईल आणि जर खोटं बोलला तर या क्षणी आम्ही तुमचं डोकं धडापासून वेगळं करू. राजाला क्रोधित पाहून राणी घाबरून म्हणाली, महाराज, माझ्यावर एवढं क्रोधित होण्याचं काय कारण आहे? राजा म्हणाला, महाराणी, मला सत्य सांगा, तुम्ही पतिव्रता आहात की नाही? राजाचा असा विचित्र प्रश्न ऐकून राणी म्हणाली, महाराज, तुम्ही मला मारून टाकलं तरी चालेल, मी तुम्हाला सत्य सांगते, मी पतिव्रता नाही आहे. राणीचं उत्तर ऐकून राजा खूपच खुश झाला. तो राणीला माफ करून महालातून बाहेर आला आणि नंददासला जाऊन म्हणाला, हे नंददास, मला हे सांगण्याचं कष्ट करा की तुम्हाला हे कसं माहीत झालं की माझी पत्नी पतिव्रता नाही आहे? नंददास म्हणाला, महाराज, एक पतिव्रता स्त्री स्वप्नात पण परपुरुषाबद्दल चिंतन करत नाही. स्पर्श करणं तर खूप दूरची गोष्ट आहे. जेव्हा तुमची राणी मला भेटण्यासाठी आली तेव्हा मी त्यांना माझं बोट पकडण्यासाठी सांगितले, पण त्यांनी बोटच नाही तर माझ्या सगळ्या शरीराला पकडून लाथा मारून मला मारलं. यामुळे सिद्ध होते की तुमची पत्नी पतिव्रता नाही आहे. नंददासचं बोलणं ऐकून राजाचा नंददासवर अजून विश्वास बसला. एके दिवशी राजाने परत नंददासला प्रश्न केला की मी माझ्या वडिलांचा मुलगा आहे का दुसऱ्या कोणाचा? राजाचा हा प्रश्न ऐकून नंददास खूपच भयभीत झाला की यावेळी तर राजाने मला मारण्याचा सगळं षडयंत्र रचलं आहे. नंददासने पुन्हा एकदा राजाला निवेदन केलं, महाराज, माझे प्राण सुरक्षित असतील तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. राजाने आश्वासन दिलं की तुम्हाला माझ्याकडून कोणताही नुकसान होणार नाही. तेव्हा नंददास म्हणाला, महाराज, तुम्ही तुमच्या वडिलापासूनच उत्पन्न झाला आहात, पण तुमच्यावर एक कंजूस व्यक्तीची सावली पडली आहे. नंददासचं उत्तर ऐकून राजा रागाने वेडा झाला. राजाने आपल्या आईला जाऊन विचारलं
हे माता, आज मला एक सत्य सांगा. खोटं सांगितलं तर मी तुमचं डोळ्यासमोर आत्महत्या करेन. मला सांगा की मी माझ्या वडिलापासून उत्पन्न झालो आहे का दुसऱ्या कोणापासून? प्रश्न ऐकून आईचं हृदय व्याकुळ झालं. एक आई सगळं सहन करू शकते, पण आपल्या मुलाला आपल्या समोर मरताना पाहू शकत नाही. आई घाबरून आई म्हणाली, पुत्र, तू तुझ्या वडिलापासून उत्पन्न झाला आहेस, पण तुझ्यावर एक कंजूस शेठची सावली पडली आहे. ऋतुस्नानानंतर जेव्हा मी आरशात पाहत होते, तेव्हा आरशामध्ये मी त्या कंजूस शेठचा चेहरा पाहिला, जो पाठीमागून येत होता. आईच्या तोंडून उत्तर ऐकून राजा परत नंददास जवळ आला आणि म्हणाला, तुम्हाला कसं माहीत झालं? नंददास म्हणाला, महाराज, मी असा तर्क लावला. आत्तापर्यंत मी तुमच्या 2 प्रश्नाची उत्तरे दिली आहेत आणि तुम्ही मला एक कवडीसुद्धा बक्षीस म्हणून दिलं नाही. जर तुमच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं तर आत्तापर्यंत मला मालामाल केलं असतं. यावरून मी सिद्ध होतोय की तुमच्यावर एक कंजूस शेठची सावली पडली आहे. उत्तर ऐकून राजा खूपच प्रसन्न झाला. राजाने त्याच क्षणी नंददासला 11 गावचं स्वामी बनवलं. अशा प्रकारे म्हणतात ना, ज्ञान ती निधी आहे आणि जी तुम्हाला खूप मोठ्या उच्च स्थानावर बसू शकते. कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार.